सकाळीचं वातावरण बघा, एकदम सकाळीच खतरनाक असं गावचं. आणि आपण गावी इलं असं आणि वाजले असत 6:45. आणि आपले सगळेजण गावा गेल्यामुळे सगळेजण आता भेटणारच असतात. तर डायरेक्ट ब्लॉग सकाळचं चालू केलं. काल इलेलो. नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही? मजेत ना? तर मी शुभम सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, गेल्या वर्षी आपण प्लॅनिंग केलेलं की पुढच्या वर्षी आपण काहीतरी फिरूक जायचं, सगळी फॅमिली मिळून, म्हणजे आमचा भाऊ आप्पा कुटुंब त्याच्यातले सगळेजण मिळून फिरूक जायचं प्लॅनिंग होतो. आणि तो आज ह्या वर्षी सक्सेसफुल झाला 2026मध्ये. तर आत्ता आपण चाललो असतो देवदर्शनासाठी. तर आजचं जो काय ब्लॉग असणार आहे तुम्ही बघाच पूर्ण देवदर्शनाचं. तर आपल्यासोबत सुनील काका, ते आपल्याला सांगतील आपण कुठे कुठे जाणार आहोत. आज आपण चाललो आहे भाऊ आप्पा कुटुंबातील सदस्य तुळजापूर, महालक्ष्मी आणि बाळूमामा असे आमचे 3 ठिकाणं त्या असतात. 3 ठिकाणी देवदर्शनासाठी चाललो आहे. 7 वाजता आमची गाडी येणार 7 असं. वाजता आमची गाडी येत आणि सगळेजण तयारीमध्ये तयार चालू असतात. हां, गड कालिका माते आई आणि घरच्या करवड्या आज भाऊ आप्पा मंडळी देवदर्शनासाठी निघालेले असं. देवदर्शन चांगल्या पद्धतीने होऊन प्रवास सुखाचा होऊ दे रे महाराजा. नमस् पार्वती पते हर 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 महादेव. तर मित्रांनो, वातावरण तर पावसाचं दिसतं आज. हे बघा पूर्ण ढग बघा. आणि ह्या साईडला आपले सगळे फॅमिली मेंबर तयार होऊन इलेले असतात. प्रत्येकजण वाट बघता गाडीची, कारण सीट अडूची असा त्यासाठी. हे बघा, प्रत्येकजण वाट बघता सीट अडूसाठी. आणि ह्या बॅगमध्ये नाश्ता वगैरे आपल्यासाठी. आणि हे बघा सगळेजण. हां हां, काकांना घेऊया. आणि या साईडला त्रिशिका. बसण्याचं ठरवा, बसण्याचं. आणि ह्या साईडला आपली जिजा. एकदम हे गडबड करू नका. पुरुष मंडळ मागे पाहिजे, पुढे तुम्ही ठरवा. वसंत काका पण येईल तिकडून. आणि पुढे कोण आला तर मित्रांनो, मी कपडे चेंज करून येईल. माझं इगो हर्ट झालो, सगळ्यांनी शर्ट घातले नाही म्हणून. मी पण लगेच शर्ट बदलून टी शर्टवरून. त्याची आपली सक्सेसफुल प्लॅनिंग होतात. तर सुनील काका पहिलेच गाडीमध्ये बसून येले आणि स्वामी मागे असतात, म्हणजे आपल्यासोबत स्वामी येणारच फिरूक. तर आता सगळेजण सीट अडूसाठी चालले पटपट जाणं. आणि अशी आपली ही हां ट्रॅव्हलर. आणि या साईडला आपले वसंत काका नारळ फोडणार. श्रीफळ वाढून आपण आता आपल्या प्रवासात चालू करणार आहोत. गणपती बाप्पा चला, आपली सहल पिकनिक चालू. हे बघा, राहूच्या तयारीतच चालले सगळे, कपडे बिपडे घेऊन वाटत बॅग बिग मधून. पाणी पिली नको. होय होय, चला. वसंत काका पुढे बसणार, आपण सगळे मागे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस् पार्वती हर 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 हर. चला, आपली पिकनिक स्टार्ट झालेली आहे. काय होतं या काय हां हसण्या गाचव. आणि इकडे आपल्या प्रथमेशच्या आईचं माहेर, म्हणजे प्रथमेश मामाच्या गावाने हा हसण्याचा धरण मस्त बनवला इकडे. आणि आत्ता आपण थोड्याच वेळात पोहोचणार असो ज्योतिबा. पहिला आपण ज्योतिबा करणार, त्यानंतर महालक्ष्मी आणि नंतर बाळूमामा. सगळे एक्साइटमेंटमध्ये आहेत.
पण सगळ्यांना मला भूक लागली जास्त. अरे चल ना, इथे पण नाश्ता होऊ शकतो आपला गाडीत. आपल्याकडे इडली घेऊन इली आहेत. आता आपण इडली खाऊचो. हा, इकडून ना चल. हा, इथून. इथून खाली गेल्यावरती प्रथमेश हे बघा. प्रथमेशच्या मामाचं घर. तर मित्रांनो, आता आपण असं राधानगरीच्या आसपास आणि इकडे हे बघा काकांची आपल्या इकडे मामाचं घर आहे त्यांच्या इकडे आपण इलो नाश्त्यासाठी थांबलो. तर नाश्ता आपण घराकडून होममेड घेऊन गेलो. घरगुती आपण काकीने इडली वगैरे बनवलेली असत आणि चटणी. सगळेजण झोपलेले थोडी बघा. ह्या साईडला ऊन आहे आणि मगाशी धुक्या लागत होता खाली घाट सोडून वर केलं लालपरी. चला नाश्त्यासाठी जाऊया. नाश्ता करा माझ्याकडे. चला. थंड वातावरण आहे, गरमी वगैरे काय नाही. तर इकडे ह्या घरात आपण चाललो नाश्त्यासाठी. इकडे तसे खायत बसून आपण आता नाश्ता करणार. तर इकडचं आता शूटिंग करू. बघा आपले यशचे पप्पा नाश्ता करू चला. आणि ह्या साईडला आपले मस्त खायत बसून नाश्ता करतो. घेते यावा नाश्ता करू सगळेजण. हां, हॉटेलपेक्षा पण सुख आपल्या अंगणात बसून जेवचा काय, बरोबर ना? सगळ्यांनी या काकांच्या कृपेमुळे आमका इकडे जाऊ भेटू बसला. आता फटफट नाश्ता करूया आणि पहिला जाऊया ज्योतिबासाठी. त्रिशिका बघा आमची बसली जिजा. आता नाश्ता वगैरे करून झालेले आहेत, पोटा फुल केल्याने. आणि आता मी एकतो पुढे ज्योतिबासाठी. आणि मस्त ऊन पडलं आता इकडे. पहिला धुके लागला, आता ऊन आणि मध्ये पाऊस पण लागतात कोल्हापूरमध्ये. सगळं कॉम्बिनेशन्स वेगळा करून टाकलेला पूर्ण. आता फक्त आता आपल्याला जाऊचं पुढे जाऊया. आणि या काकांच्या इकडे आपल्या एक खाऊ भेटला त्यासाठी धन्यवाद. आता आपण जाऊया ट्रॅव्हलर्समध्ये बसून. मी आता मागे बसेल, पुढे बसतील बाबू काका बसतील, कारण थोडं त्यांचा प्रॉब्लेम असा पाठीचा त्यामुळे. हां, काय काय सतीचा माळ करून इकडे हे नाव असं, कारण आपली हां राधानगरीमध्ये. हां, इकडे बघा ऋषिका पाळणा बांधता. चला आता जाऊया परत गाडीमध्ये बसून. आपलं पुढची ट्रॅव्हलिंग सुरू करूया. प्रवास सुरू करूया. हो काका, पुन्हा एकदा धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद काका. आता आमची बाबू उठलेली असा. बघा आपापल्या बाजूचे आहेत काय सगळेजण. चला पुढे या म्हणून तर ऐकत नाही. तर मित्रांनो, आत्ता आपण पोचलो असं ज्योतिबाला. दख्खनचा राजा ज्योतिबा इकडे. आणि इकडे सगळेजण खाली उतरत आले बघा. आणि मस्त थंडगार वारं सुटलं.
आणि याच्या खाली पूर्ण आपल्याला दिसू शकतं, याच्यातून दिसतं की नाही माहीत नाही, खाली पूर्ण घरं वगैरे दिसत असेल. एवढ्यावरती आपण असं उंचावर. इकडे पार्किंग एरिया. आज गर्दी असेल की नाही काय माहिती नाही. बघू आता दर्शन. आणि इकडचं वातावरण पण थोडं वेगळं असं. आणि आता वाजले असत 11:30. तर आता दर्शनासाठी जाऊया. जाते तुमका दाखवते कसं आपलं पुढे प्रवास होतो. ज्योतिबाच्या नावानं सांग बन. इकडे मंदिर आहे आणि समोर दिले दख्खनचा राजा. आमची सगळ्यांची गॅंग ही बघा. तर मित्रांनो मेन गेटच्या इथे पोचलो आहे दख्खनच्या राजाचं. आणि आता इथून आपण एंट्री करणार आहोत दर्शनासाठी सगळेजण. इकडून खाली जायचं. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो मंदिराच्या इथे. आणि हे आहे दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर. तर मित्रांनो दर्शन झालं इकडून. आणि आता इकडे नारळ वगैरे फोडले जाते. हे बघा या साईडला आतापर्यंत किती नारळ फोडले असेल बघा. इकडे या साईडला पण कोणतरी एक मंदिर आहे सटवाई देवी प्रसन्न. आणि बाकी सगळेजण पुढे गेले. इकडे बघा आतमध्ये फोन अलाउड नव्हतं दर्शन करते वेळी व्हिडिओ वगैरे किंवा काय फोटो काढण्यासाठी. ते बोलले बघा काढायचं असेल तर बाहेरून काढायचं फोटो. इकडे अभिषेक व देणगी कक्ष. तर आता आपण मारतोय प्रदक्षिणा कोण. तर इकडे बहुतेक लोक तर सगळे लग्न झालेले लोक आलेत फॅमिली घेऊन. म्हणजे प्रत्येकाची कुळभवानी देवी असतात त्याप्रमाणे या लोकांचं सगळं इकडे दर्शनासाठी येत असतात. या साईडने लाईन आहे दर्शनाची. हे बघा आपले सगळेजण इकडे आहेत. आणि थोडं मंदिराचं काम चालू असतं. हे बघा ह्या साईडने. तर आत्ता इथलं दर्शन झालं की आपण जाणार आहोत महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर.
तर मित्रांनो आता आपलं दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि सगळेजण काय ना काय थम्सअप वगैरे थंडा वगैरे काय ना काय पितात, जरा थंड होतं. तर आता आपण इथून निघणार आहोत आता 1:15 वाजता या महालक्ष्मीसाठी कोल्हापूरला जाऊया. तिकडे जाऊन आपण महालक्ष्मीचं पण दर्शन घेऊ. तिकडे आता बघू गर्दी आहे की नाही, कारण आज शुक्रवार असल्यामुळे गर्दी असेलच. तर डायरेक्ट जाऊया गाडीजवळ, गाडीकडे जाऊन मग आपण मग पुढे महालक्ष्मी नंतर मग रंकाळा तलावाकडे जर थांबली गाडी तर दाखवेन. त्याच्यानंतर मग आपण जाणार आहोत बाळूमामा. चला आता डायरेक्ट गाडीकडे जाऊया. बाकी सगळे येतील हळूहळू पुढे. ऊन पण जरा इकडे लागतं, मग अशी मळबट होती त्याच्यानंतर धुक्या पडलेला आणि आता इकडे ऊन. चला तर मित्रांनो आता आपण गाडी पार्क केलं आणि आता असं आपण कोल्हापूरमध्ये रंकाळा तलावच्या इकडे आणि या साईडला असं K2 करून कोल्हापुरी थाळी असं कोल्हापुरी चव. तर इकडे आता दुपारच्या जेवणासाठी आपण थांबलो आहोत. तर आपले सगळे फॅमिली मेंबर इकडे बसले आतमध्ये सगळ्यांना. जेवणासाठी थाळी मागवली आहे, व्हेज थाळी. आणि इथे आता जेवण नंतर मग आपण जाणार आहोत महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. आली पण थाळी बघा. हे मलाच नाही दिलं ताट. तुमचा उपास हा काय? जेवण आलं. हां काय काय ही बाई डाळ आहे डाळ आणि ही मसूरची भाजी आहे उसळ आणि ही फ्लावर बटाटा दही परत दही कांदा आपण लोणचं चपाती. आता आपण आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरला रोडवरती. तर आता आपण चाललो या दिशेने सरळ मंदिराकडे. समोरच गेट दिसतो बघा तिकडे. तर त्या गेटचे खरं म्हणजे मेन तिकडून आतमध्ये जाणार आहोत आणि सगळे मागे पुढे चालतात. थोडे गर्दी पण आता शुक्रवार असल्यामुळे भरपूर असं. 3:15 झाले आहेत आणि आपण आता पोचलो महालक्ष्मी मंदिरकडे. तर इकडे चप्पलं काढली आहेत ह्याच्या चप्पल स्टँडला आणि इकडून आतमध्ये जायचा गेट असा आहे. ठेवते इकडेच एका साईडला. यश ठेव, माझ्या साईडलाच ठेव इकडे. तर इकडून जाऊया दर्शनासाठी. आपलीच एका साईडला ठेवायची म्हणून. चल काय तर मित्रांनो इकडे भारतीय की नाही ओटी घेतात इकडे सगळेजणच. म्हणजे इकडे मम्मी वगैरे पण इकडेच काहीतरी आहे. गर्दीत काही समजत नाही कोण तिकडे. आणि ह्या साईडला आपल्या गावात जेवढं भेटतं ते इकडे सगळं आहे बघा. आणि हा मेन गेट आहे. या मेन गेटने आपण आतमध्ये जाणार आहोत. आता आपण पोचलो आहे मंदिराच्या इथे, पण मंदिराचं इकडे काम चालू आहे सध्या हे बघा. तर इकडून दर्शनाची लाईन आणि इकडे सगळं लिहिलेलं आहे मंदिर कधी उघडतं वगैरे जे काय असतात कार्यक्रम रोजचे ते डेलीवाले. जाऊया पटपट लाईनीमध्ये. इकडे गणपती मंदिर. तर मित्रांनो दर्शनाच्या लाईनमध्ये आपण आलो आहोत आणि लाईन खूपपर्यंत लांब मोठी आणि बाकी सगळे आपले बघा तिकडे असतात. आणि इथून कळस दिसता मंदिराचा. तर जाऊया आपल्या लोकांच्या इकडे सगळं असत तिकडे तोपर्यंत. जे आता लग्न झाले ते लोक लवकर वगैरे म्हणजे
लगेच दुसऱ्या दिवशी ज्यांची ज्यांची कुलदेवता ते येऊन इकडे दर्शन घेतात. आपण मग आता येऊन सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि इकडे फोटोशूट चालू होतं. तशी काय ऐकू सगळ्यांचं फोटोशूटच चालू आहे जास्त. जाते आपण इथून गेलेलो ह्या साईडने डाव्या साईडने आणि येते आता दर्शन करून आपण उजव्या साईडने आलो. आणि इकडे मंदिराच्या पहिलंच गेटवरती इकडे काकांचं दुकान आहे यावाले. तर आम्ही यांच्याकडून हे 2 मूर्त्या घेतल्या अशावाल्या. बघा काका पॅकिंग करतात. त्याने आपलं महालक्ष्मी मंदिरचं अंबाबाईचं दर्शन झालेलं असं. मी भारतीय आणि ललित आणि कृतिक वाहिनी आणि आपली जी त्रिशिका मागे असतात. इथे हे घेऊया आणि जाऊया आता पुढे बघू. आता पुढच्या स्पॉटला बाळूमामा किती वाजता बसतो. पहिलं जरा चाय पिऊया जाऊन. तर आता महालक्ष्मीचं दर्शन आणि चाय वगैरे खरेदी करून सगळं आता आपण चाललो बाळूमामासाठी. आणि वाजले असत 5:10 बाळूमामाला आम्ही चाललो बाळूमामाला. तर मित्रांनो संध्याकाळचं व्ह्यू बघा एकदम फ्रेश होण्यासारखं. एखादं माणूस एकदम फ्रेश होतो. आणि या साईडला लालपरी. आणि आत्ता आपण पोचलो आदमापूरला आणि गाडी 1 किलोमीटर लांब आपण उभी केलं. तर काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे रस्त्याचा, त्यामुळे या साईडला गाडी थांबवलेली आहे. या साईडला तर पार्किंग एरिया आदमापूरमध्ये. तर आपल्या इकडून सरळ चालत जाऊन ब्रिजच्या खाली आतमध्ये इकडे दर्शन घेऊचं मंदिरात जाऊन. तर चला आता जाऊया आपण बाळूमामासाठी. तर मित्रांनो संध्याकाळचा व्ह्यू बघा. आणि आपण आत्ता पोचलो बरोबर 6:30 वाजता आदमापूरला. तर गाडी लावली पार्किंग एरियामध्ये आणि आता चालत चाललो आपण मंदिरापर्यंत. मंदिर इथून लई लांब आता बघा त्या ब्रिजच्या इकडे खाली तिकडे जायचं आपले. तर मित्रांनो आता चालत चाललो मंदिरापर्यंत. तर मंदिरातून दर्शन आता मुखदर्शन भेटतं की डायरेक्ट आतमध्ये जाऊ भेटतं, कारण उद्या अमावास्या असल्यामुळे गर्दी असणार. तर आत्ता आपण पोचलो या साईडला भक्त निवास असतात, संत बाळूमामा भक्त निवास. तर इथून आपल्याक सरळ जायचं. सरळ जाऊन पुढे त्या ब्रिजच्या खाली मंदिर असा बाळूमामांचं. मस्त नवीन नवीन दुकानं बाजूक चालू झाली आहेत. आपण येते वेळी समोरून येतो, पण ह्या टायमिंगला आपण मागच्या रोडने येलो, कारण थोडं कायम असल्यामुळे मग गोल म्हणजे गावातून फिरून पाठवलेला. तर आता आमची 3री टाईम असं माझी ललितची. आणि याच्या आधी येलेलं तो लहानपण येलेले शाळेत. आपणाला आरती भेटली आणि आरतीसाठी खूप गर्दी होती. आरतीमध्ये फोन काढूक देत नव्हते, तर आरती झाली. आता आपण चाललो परत आपल्या गाडीकडे. चला चला चला. आम्हाला असं हे आलं ना, पहिलं तेच गाबली. मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन आता निघालो खरेदी करूसाठी. आणि आदमापूरच्या बाहेर म्हणजे दुकानं असतात तिकडे घोंगडी वगैरे, तेल बॉटल, प्युअर तेलाची बॉटल भेटतं. ही वाली 50 रुपये 70 रुपयामध्ये. या साईडला घोंगडी, बाळूमाचे फोटो. तर आत्ता आपण घेतला बाळूमामाच्या इथून तेलाची बॉटल घेतली, एक प्युअर तेलाची बॉटल. आणि बाकी असं इतर सामान वगैरे ती पण वस्तू. मी ना काय काय भरपूर खरेदी केली नाही बाबा. आज नवऱ्याक घेऊन गेल्या तर जास्त खरेदी करून चालली. तर बाकीचे राहुले मागे काय काय घेतात अजून. तर आता इथून डायरेक्ट आपण जाणार आहोत घरी. माझ्यामध्ये जेवून जाऊ घरी. आजच्या दिवसातील आपलं 3रं देवस्थान करून बाळूमामा
आता आपण निघालो आपल्या घरात जाऊसाठी आणि वाजले असत 8. मस्तपैकी आपल्या एक आरती भेटली बाळूमामाची 7 वाजताची. त्याच्यानंतर फिरूक भेटला, दर्शन भेटला आणि आता आपण चाललो डायरेक्ट घरी जाऊसाठी. आणि ती काय होती खरेदी केलेली आहे. आता आमची ट्रिप संपलेली असं आणि आता आम्ही घरा गेलो बाबांनो. एकदाचे वाजले 12 आणि आमचे काका इकडे बघा सगळे. हा वाजले की 12 गाणं लावलं बरोबर 12 वाजले नाही 12:30 झाले बरोबर 12 झाले नाही सगळे उतरले. चला काका थँक्यू. हो काका काकांचा आवाजच वेगळीकडे ह्या साईडनं जावे. राणे आमची वाट बघतो तिकडे. झोप लागत नाही त्यांका आमच्या. हां 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 थँक्यू. मजा येईल पण तुमची आम्ही आठवण काढलो. ओम साईराम. साईराम साईराम. काका धन्यवाद. चला थँक्यू. भेटूया परत. हो हो पुढल्या वर्षी भेटा. आता परत कधी जाऊ चाललं तर सांगू नक्की तुमचं. आम्हाला सांगा हां ते कांदळकर ना आम्हाला. चालेल हां पप्पा की काका ते हां काका काका चालेल चालेल. होय कांदळकरांका सांगितलं. हो चालेल चालेल थँक्यू. आमच्या काय ह्या त्रास नाही ना. नाही नाही मजा येईल अजून. मजा येईल मजा येईल. पुढच्या वेळेस तुम्हीच तुम्हीच हवे हो हो. तर आता घरी जाऊया. बाय बाय. आता आम्ही झोपतो सांग झोपतो. सगळे चालले झोपा बाबा. तरी पण सगळ्या ह्या लेडीज लोकांनी झोप काढली नाही. आणि इकडे राजू काका येली होती गाडी बिडी घेऊन. चला सांभाळून जावा काका. निघूया. चला राणे. तर मित्रांनो फायनली आपण घरी येलो असं आणि वाजल्यात आता 12:05 आणि आपण आता व्लॉग एंड करतो पूर्ण दिवसाचं. सकाळी 7-7:30 वाजता आपण काहीतरी निघालेलो. सॉरी 7:45 आणि आता डायरेक्ट 12 वाजता घरी येलो. जेवून खाऊन दुपारी पण बाहेरच जेवलो. संध्याकाळी आत्ता पण रात्री बाहेरच जेवलो आणि डायरेक्ट घरी येलो. आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल आपण ज्योतिबा, महालक्ष्मी आणि बाळूमामा या तिन्ही ठिकाणी गेलं. हातपाय अजून बघा कलरफुल दिसतात. चेहरो बिरो पण बघू शकतास. तर जाऊन आंघोळ वगैरे करणार. तर संपूर्ण ब्लॉग बघितला असाल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको. जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. बाय बाय. गुड नाईट.